पावसाळापूर्व अत्यावश्यक निगा व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ठाणे महापालिकेची स्वतःची पाणीपुरवठा योजना आणि स्टेम प्राधिकरण या दोन्हीकडे बुधवार 29 मे 2024 रोजी सकाळी 9 ते गुरुवार 30 मे 2024 रोजी सकाळी 9 असा 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे। त्यामुळे त्या काळात ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतुपार, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन यांच्यासह मुंब्रा आणि कळवा यांचा काही भाग येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे। शटडाऊन संपल्यावर पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे। तरी नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, तसेच पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेनं केलं आहे। पुणे अपघात प्रकरणी अजितदादांचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून सक्त कायदेशीर कारवाई करण्याचे व राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडण्याचे आदेश दिलेत। असं असतानाही डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे अजितदादांबद्दल खोटे आरोप करतायत। जितेंद्र आव्हाड यांना स्वप्नात अजितदादाच दिसतात का? कायम एका द्वेषाने ते अजितदादांबद्दल बोलत असतात। स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून ही आव्हाड यांची प्रवृत्ती आहे। अजितदादांनी आव्हाडांच्यासाठी 2दा ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता, हे ते विसरलेले दिसतात। जितेंद्र आव्हाड यांना मी तिसऱ्यांदा आव्हान देतो की कळव्याचे अनधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यालय पाडण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांना ट्विट करावे। नितेश राणे आणि निलेश राणे यांनी अनेकदा भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। अंजलीताईंनी ऍक्टिव्हिजमच्या नावावर सनसनाटी आरोप करणं बंद करावे असा हल्लाबोल प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलाय। पुण्याला जो दुर्दैवी अपघात झाला आणि जो निष्पाप तरुणांचा बळी गेला, याच्यावरून महायुतीचं सरकार आणि महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या तीनही नेत्यांनी पुणे अपघात प्रकरणी निष्पप चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका घेतली। येरवडा पोलीस स्टेशन मधल्या 2 पोलीस अधिकाऱ्यांनी केसच्या सुरुवातीला जो निष्काळजीपणा केला त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई झालेली आहे। ससून हॉस्पिटलमधील 2 डॉक्टर यांनी रक्ताचे सॅम्पल बदलले, त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली। दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना व डॉक्टरांना अटक करण्यात आली। ससून हॉस्पिटल प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी सुरू करण्यात आली, पण सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांना महायुतीतल्या 3ही नेत्यांवर आरोप करण्याची जणू सवयच लागली। खास करून ठाण्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना तर स्वप्नात कायम अजितदादा दिसतात। महाराष्ट्रात कुठेही कुठली दुर्घटना झाली की त्यांचा संबंध अजितदादांशीच लावायचा ही यांची नेहमीची सवय झाली। कालच वक्तव्य करताना त्यांनी सांगितलं की अजितदादांनी पुणे पोलीस आयुक्तांना किती वेळा फोन केला, काय बोलले याची चौकशी झाली पाहिजे। अजितदादांनी काल पत्रकार परिषद घेताना स्वतः हे सांगितलं की मी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून सक्त कायदेशीर कारवाई करा अशा प्रकारचे निर्देश दिलेत। कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका असे आदेश दिलेत। माझा जितेंद्र आव्हाड यांना सवाल आहे की याच अजितदादा पवार साहेबांनी आपल्यासाठी ज्यावेळी 354चा गुन्हा दाखल झाला त्यावेळी आपल्यासाठी देखील ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता की आपण व्हिडिओ पूर्ण न बघता चौकशी न करता आमचे सन्माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर 354चा गुन्हा कसा दाखल केला हे आपण विसरलात का? हर हर महादेवच्या वेळेला ज्यावेळेस तुम्हाला आम्हाला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना वर्तक नगर पोलीस स्टेशनने अचानकपणे क्रिमिनल अमेंडेड ऍक्ट सेक्शन 7/1932 लावला, त्यावेळी देखील तत्कालीन ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना माननीय अजितदादा पवार यांनी विरोधी पक्षनेते होते आणि त्यांनी फोन केला होता, हे आपण विसरलात का? तर अजितदादांशी संबंध जोडायचा, अजितदादांवर कशी टीका करता येईल हा तुमचा केविलवाना प्रयत्न असतो असा आरोप आणि अशी टीका आनंद परांजपे यांनी केली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात।
यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे पूर्वेकडील कोपरी गावदेवी मंदिर परिसरातील 40 ते 50 वर्षे जुन्या शारदा भवन या तळ अधिक 3 मजली इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिकीचं प्लास्टर कोसळून एक रहिवाशी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर या जर्जर इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारत अति धोकादायक असल्याचा अहवाल येऊनही अद्याप ठाणे महापालिकेने निष्कारण कारवाई केलेली नाहीये. या इमारतीत मालकासह 22 कुटुंब जीव मुठीत धरून राहत असून या अति धोकादायक इमारतीची तात्पुरती डागडुजी इमारत सुरू केलाय. त्यामुळे पावसाळ्यात इमारतीत दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित होतोय. ठाणे पूर्वेकडील कोपरीतील गावदेवी मंदिरासमोर चिंचोळ्या गल्लीत शारदा भवन ही 40 ते 50 वर्ष जुनी तळ अधिक 3 मजली इमारत आहे. शैलेश शर्मा, किशोर शर्मा आणि बंधूंच्या मालकीची असलेल्या या इमारतीत एकूण 22 सदनिका असून येथे मालकासह अन्य रहिवाशी राहत आहेत. त्यातील 10 ते 12 सदनिकांमध्ये प्लास्टरला व कॉलमला तडे गेले असून इमारतीचं पिलर देखील जर्जर बनलंय. काही दिवसांपूर्वीच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून रूम नंबर 3 या श्रीमती सरोजिनी मुर्दुडकर यांच्या सदनिकेतील छताचे प्लास्टर कोसळले. यात अनिकेत मुर्दुडकर हे जखमी झाले होते. त्यावेळी घटनास्थळी ठाणे मनपाच्या बांधकाम विभागाचे उपनगर अभियंता व उपअभियंता, अग्निशमन दलाचे जवान, इमर्जन्सी टेंडर, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. इमारतीच्या मालकाकडून इमारतीच्या दुरुस्तीबाबत अक्षम्य हेळसांड केली जात असल्याचा आरोप येथील सदनिकाधारकांनी केला होता. त्यावर इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश इमारत मालक व रहिवाशांनी दिले होते. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानंतर इमारतीबाबत निर्णय घेण्याचं ठरलं होतं. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सदरची इमारत C1 म्हणजेच अति धोकादायक कॅटेगरीत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. या अहवालानंतर इमारतीचे पाडकाम होणं अपेक्षित होतं. मात्र मालक शर्मा बंधू यांनी महापालिकेचे निर्देश डावलून इमारतीची डागडुजी सुरू केली. वर्षानुवर्ष इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे ठुंकूनही न पाहणाऱ्या शर्मा बंधूंनी आता इमारतीची बाह्य दुरुस्ती करण्यास सुरुवात करून महापालिकेच्या डोळ्यात धूळफेक सुरू केल्याचा आरोप रहिवाशी करतायत. तर दुसरीकडे इमारत अति धोकादायक असतानाही तात्पुरती डागडुजी करून शर्मा बंधू रहिवाशांच्या जीवितहानीशी खेळ करतायत. तेव्हा महापालिकेने एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच या इमारतीबाबत निर्णय घेण्याची मागणी रहिवाशी करतायत. घोडबंदर रोड परिसरात मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्त्वाच्या चौकात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबरोबरच बेकायदा होर्डिंग तत्काळ काढून टाकावीत. त्याचबरोबर होर्डिंगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात महापालिकेने नियमावली तयार करावी अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुमरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार उपस्थित होते. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये उभारलेल्या होर्डिंगची तपासणी करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात जाहिरातीला आलेल्या महत्त्वामुळे ठिकठिकाणी होर्डिंग उभारली गेले. काही ठिकाणी महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करीत बेकायदा पद्धतीनं होर्डिंग थाटली गेली. काही ठिकाणी कमी जागेची परवानगी घेऊन मोठी होर्डिंग लावण्यात आली असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील काही ठिकाणी
ठिकाणी अनधिकृत व धोकादायक इमारतींवरही होर्डिंग असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो अशी भीषण परिस्थिती आहे। घोडबंदर रोडवर 2 इलेक्ट्रिकल टॉवर वेल्डिंग करून होर्डिंग उभारण्यात आला। याकडे आयुक्त राव यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आलंय। आपण पाहिलंच असेल का घाटकोपरच्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर सगळ्यात महाराष्ट्राच्या महानगरपालिका सतर्क झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेमध्ये जी अनधिकृत होर्डिंग्ज आहेत त्याच्याबाबत आज आमचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार आणि मी दोघांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये अनधिकृत बांधकामांवर लागलेलं होर्डिंग, नाल्यांवर लागलेलं होर्डिंग, काही इलेक्ट्रिक टॉवर्स आहेत हिरांदानी इस्टेटमध्ये तर मोठ्या इलेक्ट्रिक टॉवरला दोन्ही बाजूनी होर्डिंग्स लागलेले आहेत। तर अशा होर्डिंगच्या बाबत आता पावसाळा जवळच येत आहे आणि हवामान खात्याने सांगितलं की ह्या वर्षी 106% पाऊस पडणार आहे आणि वादळी वारा जोरात आहे आणि आज महाराष्ट्राच्या सर्व आपत्कालीन याची मुख्यमंत्री बैठक घेतलेली आहे आणि त्याच बैठकीच्या अनुषंगाने पावसाळ्यामध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळाव्यात याच्यासाठी मुख्यमंत्री जर एवढे सतर्क आहेत तर आपल्या महानगरपालिकेने या होर्डिंगच्या बाबतीमध्ये थोडं गांभीर्याने घ्यायला पाहिजे। याच्यासाठी आज आयुक्तांना आम्ही दोघांनी निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्तांनी तो विषय गंभीररित्या आम्ही हाताळणार आहोत आणि जे काही त्या होर्डिंगच्या बाबत अनियमितता असेल किंवा अनधिकृत असेल किंवा एखादी साईज छोटी असेल आणि ती मोठी प्रमाणात बांधलेली असेल तर अशा सगळ्या होर्डिंगचे ते स्ट्रक्चरल ऑडिट करून ते आमच्या समोर लवकर त्याचा निर्णय घेणार आहोत। डिजिटल काही हे जे लावलेले आहेत होल्डिंग, डिजिटलच्या याच्याने काय झालंय माहिती आहे का, ज्या गाड्यांना त्रास ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे। आता ओपन आउटची तर मोठा एक डिजिटल लावले, रात्रीचे येताना म्हणजे लोकांना येणार त्यावरती डोळ्यांना त्रास होतो, एवढा जबरदस्ती ते लावलेलं आहे। आज ठाणे शहरामध्ये बघितलं असतील तर गल्लोगल्लीमध्ये होल्डिंग आहे, पण उत्पन्नाचं साधन तर नाही आहे। महानगरपालिकेला त्याचं उत्पन्न भेटत नाही। काही याच्यासाठी काही लोकांच्या याच्यासाठी फक्त काही एक कंपनी आहे कोणत्या तरी, त्याला काहीतरी 75,000 स्क्वेअर फूट त्याला होल्डिंग म्हणजे लावण्यासाठी परमिशन दिली महानगरपालिकेने। उत्पन्न तो कंपनीवाला घेतो, महानगरपालिकेला त्याचा काही फायदा भेटत नाही। म्हणजे हा या महानगरपालिकेचा महसूल बुडतो त्याच्यामध्ये। याच्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याच्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे का जेवढे जाहिरात बोर्ड आहेत पूर्ण ठाणे शहरामध्ये त्याची हाईट किती पाहिजे, त्याची रुंदी लांबी किती पाहिजे याची पण मर्यादा करायला पाहिजे कोणी प्रशासनाने। कारण प्रशासनाने काही ठिकाणी अशा परमिशन दिल्यात का नाल्यावरती पण दिल्यात, नाल्यावरती होल्डिंग, नाल्यावरती कॉलम नाल्यामध्ये पाणी कसं जाणार काय कसं जाणार अशा पद्धतीत त्यांनी परमिशन दिलेत। आता तुम्ही हे बघितलं असेल उड्डाणपूरला ज्या त्या पद्धतीत त्यांनी जे जाहिरात हे बसवलेले होल्डिंग बसवलेले, ड्रिल मारलेत आणि त्याच्यामध्ये ते ब्रिज डॅमेज झाले। मध्ये बातम्या तुम्हीच दिल्या होत्या का बाबा ब्रिज डॅमेज झाले। म्हणजे कशा पद्धतीत पण त्याला काय नियोजन नाही काही नाही, कशा पद्धतीनं फक्त काही अपघात घडल्यानंतर मग प्रशासनाला जाग येते।